नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल अनिकेत शिंदे. सो आज मी एका ठिकाणी चाललोय. आता कुठे चाललोय, काय चाललोय मला दाखवणारच आहे. ते तिथंच ट्रॅफिक आहे, त्यामुळे मला असं सतत समोर बघत बसावं लागतंय. पण ह्या ट्रॅफिक मध्ये नशिबाची वाट काढून मी माझ्या ध्येयाकडे जाते. ये चमक चलो सर. हाय. तर नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणत असाल आता मी तुम्हाला म्हंटल की माझ्या ध्येयाकडे चाललोय. तर मी इथे आलोय. हा माझा मित्र अजय अजय गायकवाड. त्यांनी आत्ताच मराठवाडा नाश्ता सेंटर चालू केलंय, जे 28 फेब्रुवारी पासून चालू झालंय. सो आता मी त्याच्याकडे आलोय आणि बघूया त्याची टेस्ट कशी आहे. हा हा हा, मस्त आहे, एक नंबर. आणि गरमागरम आहे. हे बघा इथे ना असं गरमागरम करून देतात, ताजं ताजं आपल्याला खायला मिळतं. वा, अजून काय पाहिजे आयुष्यात. वा, थँक्यू अजय. मराठवाडा नाश्ता सेंटर मध्ये मी आता साबुदाणा खिचडी खायचं मला आवडतं, आणि मला त्या बद्दल एक बारीक गोष्ट जरी चुकली तरी मला काही खरंच खूप खूप छान होतं. खूप छान होता. टेस्ट चांगली होती, आणि या टेस्ट मुळे तर आता मी तर सतत येणार आहे. आता तुम्ही तुम्ही कसं यायचं तर आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी आपण तूच केलेली आहे. आणि आपण आत्ताच मगाशी ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो, तर त्यातनं मी वाट काढत काढत आता मी चाललोय माझ्या ध्येयाकडे. तर हे असे आमच्या नशिबाला लागलेले मडच्या रस्ते, आणि या रस्त्यांवरचे हे खड्डे. गेली 2.5 वर्ष आमच्याकडे या मड मध्ये हे असंच सतत काम चालू आहे, आणि हे सतत काम चालूच राहणार आहे. इतक्या कलाकारांनी, इतक्या टेक्निशियननी, इतक्या लोकांनी सांगूनही काही घडलेलं नाही. तर आता तुम्हीच बघा काय घडतंय आणि कधी होत आहेत हे मडचे रस्ते पूर्ण. आणि नुसतंच फक्त वाईट नाही बोलत हा, गव्हर्नमेंट चांगलंच आहे तसं. हे काही चांगले रस्ते पण बनवलेत, पण हे बघा हे बातम्या, त्यामुळे ना मड मध्ये खूप ट्रॅफिक होते. आणि हे ट्रॅफिक कधी एकदा संपतंय, बंद होत असं झालंय. कारण आम्हाला ना शूटिंगला जायला यायला खूप वेळ लागतो, आणि या रस्त्यांमुळे ना म्हणजे जीव नकोसा होता आमचा. शूटिंगला एक तर 12-12, 13-13 तास काम करा, आणि मग इथे ट्रॅफिक मध्ये अडका. खरंच मंडळी माफ करा, इथे खूप खड्डे असल्यामुळे मला आता मी तिथूनच कंटिन्यू करतोय. तर तुम्ही म्हणत असाल की हे मराठवाडा नाश्ता सेंटर कुठे आहे? मराठवाडा नाश्ता सेंटर कुठे आहे, तर याचा पत्ता मी सांगतो. जर तुम्ही मार्वेला जाता किंवा आपल्या सगळ्यांचा लाडका शनिवार रविवारी आपण फिरतो तशा आक्सा बीचवर जात असाल, तर तिथे जाताना या रूटला एक मालवणी चर्च नावाचा बस स्टॉप आहे. आता मालवणी चर्च या बस स्टॉपच्या इथून मी उतरला ना की एक मालवणी गाव, जे मालवणी चर्च आहे ना, जे चर्च आहे त्या चर्चच्या एकट्याच समोरच्या गल्ली आहे मालवणी चर्च गाव, असं एक एरिया आहे. सो तिथे तुम्हाला तो स्टॉल मिळेल, आणि तिथे तुम्ही कोणालाही विचारा की अरे मराठवाडा नाश्ता सेंटर कुठे आहे, तर ते तुम्हाला बरोबर त्या सेंटरवर पोहोचव. नेहमीप्रमाणे
आपल्या आयुष्याला लागलेलं ट्राफिक आणि या ट्राफिक मधून मी वाट काढतो. सो मी देवपूजा करून घरात निघालो. देवाची पूजा केली आणि आता मराठवाडा नाश्ता सेंटर मध्ये जाऊन मी माझी पोटपूजाही केली. आणि आता ज्याच्यावर माझं पोट आहे आणि ज्याच्यावर माझं पोट चालतं त्या ठिकाणी मी चाललोय माझ्या ध्येयाकडे. चला बघूया कुठे जाणार आहे मी. हेच ते जंगल, मेन रोडला कनेक्टेड डायरेक्ट जंगल. आणि या जंगलात मी सांगतोय बघितलं किती खड्डे आहेत, किती खडबड. या जंगलात मी जाणार आहे माझ्या ध्येयाकडे. तर माझं ध्येय बघा, शूटिंगला आलोय मी. रोल ऍक्शन. तर आम्ही अशा सुनसान रस्त्यातनं, भयान रस्त्यातनं रात्री उशिरा, आता वाजलेत रात्रीचे 12, आम्ही अशा सुनसान रस्त्यातनं चालत असतो. तर काही त्याचं टेन्शन नाही, पोलीसवाले असतातच. तरी तुम्हाला घाबरवायला. तर मंडळी, आता आम्ही आमच्या आयुष्यातल्या अंधारातनं उजेडाला चाललोय आणि हा आमच्या आयुष्यातला उजेड. तर नमस्कार मंडळी, आज खूप काम करून मी खूप थकलोय. तर म्हटलं की आता काय होतंय काय माहिती नाही, आपल्याला आता शेवट तरी शूट करायला मिळतोय की नाही, शेवट तरी शूट करायला मिळतोय की. तर आजच्या या व्हिडिओचा शेवट मी शूट करतोय. तर आजच्या अख्ख्या दिवसात मी खूप काम केलं, खूप शूट झालं आमचं. आणि या शूट नंतर आता आम्ही उद्या बघूया. उद्या कॉल टाइम अजून आलेला नाहीये, उद्याचा कॉल टाइम आला तर उद्या मी परत शूटला जाईल. तर उद्याची गप्पा मी दाखवेलच. तर आता माझं म्हणणं हे आहे की आम्ही मस्तपैकी शूट केलं, खूप शूटिंग झाल्यानंतर पॅकअप केलं. आता वाजून गेलेत 12 वाजून गेलेत. तर 12 वाजून गेल्यानंतर तर दिवसभरात काय गंमत केली तर खूप छान छान सीन्स होते, काही इमोशनल सीन्स होते, काही काही गोष्टींचं रिव्हिलेशन होतं. आता ते काय होतं हे तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बघावे लागेल स्टार प्रवाहावर तुझ्या सोबतीने ही सिरियल. तर तुम्ही बघा आणि नक्की सांगा की त्या सिरियल मध्ये काय आवडतंय काय नाही ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि सो आता मी तुमची रजा घेतो. सो बाय, गुड नाईट, शब्बा खेर, अजून काय असतं, स्वीट ड्रीम, बाय. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, लाईक, शेअर, सबस्क्राईब. देरी रातों में सुनसान राहों पर ऐसे है चलते हम. आणि हे गव्हर्नमेंटची चाललेली कामं, खड्डे आणि यातनं आम्ही काढलेला आमचा रस्ता.